हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. शेवटी पलटूने स्वतःच्याच लोकांवरती पलटवार केलेला आहे. म्हणतात ना, माणसाची फितरत कधी बदलत नाही आणि कुठेही गेला तो माणूस तरी पण स्वतःच्या त्या फितरत प्रमाणेच वागतो. मग तो स्वतःच्याच लोकांवरती वार करतो. तसंच अगदी तसंच झालेलं आहे अनुश्रीचं. आज तिने टोळीवरतीच वार केलेला आहे, विशालला कॅप्टन्सी मधनं बाद करून. अनुश्रीचा हा डबल गेम टोळीच्या लक्षात नाही आलं का? आलाच असणार. रुचिताच्या लक्षात आलेला आहे आणि तिने सांगितलंय विशालला की तिचे जे अश्रू होते ना, ते पूर्ण खोटे होते. कारण अनुश्रीने तिला सांगितलं होतं की ती कधीच रडत नाही आणि ज्या दिवशी ती रडताना दिसेल त्या दिवशी ती नाटक करते हे समजून जायचं. हे अनुश्रीने स्वतः रुचिताला सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, अनुश्री किती पलटू आहे. परंतु अनुश्री, तू त्या गेमसाठी स्वतःची इमेज किती खराब करते हे तुझ्या लक्षात येते का? डबल ढोलकी, डबल गेम तू खेळतीये, परंतु सरळ सरळ पुढे होऊन बोल ना तुला जे बोलायचं ते. म्हणजे त्या विशालला पण फसवतीये, टोळीवरती वार करतीये, इकडे काटा टीमला विश्वासात घेतीये, वरती गच्चीवरच्या लोकांना विश्वासात घेतीये. त्या प्राजक्ताला तिने वाचवलं. अनुश्री, टोळीचा विश्वासघात केलाय तू आणि त्यामुळं टोळी जी आहे की सगळ्यांना ती टोळी इतकी मजबूत दिसत होती आणि टोळी खूप चांगलं खेळत होती, निगेटिव्ह खेळत होती, पण त्यांच्यामुळेच हा गेम चालला होता. सांगा तुम्ही, काटा गेम मधलं कोण गेम खेळतंय? तन्वीची बगबग आहे, तिचा काही गेम आहे का? तिला सगळ्यांनी चढवलेला आहे, पण तन्वीचा काहीच गेम नाहीये. त्या तन्वीपेक्षा रुचिताचा गेम चांगला आहे असं वाटतं कधी कधी. ती रुचिताचं तोंड खराब आहे, ती निगेटिव्ह बोलती, वायफळ बोलती, परंतु ही तन्वी अक्षरशः नुसतं कॅमेऱ्यासाठी नाटक करते. सगळ्यांनी सांगितलेलं आहे, कारण जो बाहेर आलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे, 24 तास तिचं नाटक सुरू आहे कॅमेऱ्यासाठी. आपण बिग बॉस कशासाठी पाहतो? बिग बॉस पाहतो आपण पर्सनॅलिटीसाठी, चांगल्या रिलेशन्स बघायला मिळतील याच्यासाठी. परंतु इथं सगळं फालतूगिरी चाललेली आहे, सगळी दिखावा आहे. बिग बॉसचा गेम तरी तुम्हाला पटतो का? म्हणजे टोळीची जी टीम होती ती या टास्कमध्ये जिंकतीये. टास्क ते व्यवस्थित करतायत, ते वेणी घालण्याचा जो टास्क आहे तो व्यवस्थित करतायत, परंतु नंतर त्यांना कोड घातलं जातं आणि ते कोड चुकलं तर या दुसऱ्या अपोजिट टीम मधले लोक, कोड बरोबर आलं तर अपोजिट मधले टीम मधले तुम्ही लोक काढू शकता आणि जर चुकलं तर स्वतःच्याच टीम मधले काढायचे. हा कसला आलाय टास्क? म्हणजे वेणी घालण्याचा टास्क त्यांनी केला व्यवस्थित, जिंकले होते ना ते, त्यांची टीम सरळ सरळ त्यांचे उमेदवार होणार होते. मग कशाला हा ट्विस्ट 6 आणि ट्विस्ट फिक्स आहे? म्हणजे बिग बॉसला ज्यांना जिंकवायचंय, ज्यांना कॅप्टन करायचंय, त्यांच्यासाठी परत हा काहीतरी ट्विस्ट आणणार आणि या टोळीच्या किंवा जे लोक नको त्यांना बाद करणार. म्हणजे बिग बॉस सुद्धा वेगळाच गेम खेळतायत. सरळ सरळ गेम खेळा ना, जिंकू द्या ज्यांना जिंकायचे त्यांना. जे जिंकले त्यांना हरवण्यासाठी पुन्हा तुम्ही ट्विस्ट काहीतरी करताय, काहीतरी कोडी घालताय. आता अनुश्रीला जे कोडं घातलं होतं त्याच्यात सरळ सरळ आग म्हणून होतं आणि कॅमेऱ्यामध्ये कसली आली आग? आगीचे कुठले घरामध्ये कुठले गोष्टी असतात आगीच्या? सिलेंडर असतो, गॅस असतो, अजून काहीतरी असेल, त्याच्याशी रिलेटेड काहीतरी उत्तर तिने दिलं असतं तर कुठेतरी पटलं असतं की बाबा विचार करून उत्तर दिलंय. तिने विचार करून दिलंच नाही, तिने ऑलरेडी विचार करून ठेवला होता विशालला काढण्याचा. त्यानंतरचं ते रडण्याचं नाटक, म्हणजे विशाल सुद्धा पाघळला की त्याला वाटलं बाबा बच्ची आहे, बच्ची नहीं वो बहुत बड़ी है, वो बहुत सबसे बड़ी है अनुश्री, कहीं भी बच्ची नहीं है वो. विशालला वाटलं की बच्ची आहे म्हणून त्या थोडासा पाघळला, परंतु रुचिताने सांगितलं की काही अश्रू तिचे काही खरे नाहीयेत. सेकंड टाइम पण आपण पाहिलं, टोळी जिंकली टास्क मध्ये सेकंड राऊंड पण, तरी सुद्धा विशालला कोडं सोडवता आलं नाही थोडासा जवळ जाऊन. आणि काय झालं, रुचिता बाद झाली आणि इकडच्याच टीम मधले सचिन, तन्वी आणि दीपाली मॅडम हे झाले उमेदवार कॅप्टन्सीसाठी. म्हणजे टोळीने टास्क जिंकून सुद्धा हरले. याचा अर्थ काय होतो मला सांगा? बिग बॉसला त्यांना हरवायचंच होतं. बिग बॉसला टोळीचा कॅप्टन नको आहे. अरे निगेटिव्ह आहेत ते मला खरंच मान्य आहे, परंतु त्यांच्यामुळं शोध सुरू आहे. इकडच्या तुमचे पॉझिटिव्ह लोक काहीच मूव्ह करत नाहीयेत. तन्वीला इतका आनंद झालेला आहे कारण टोळीचा कुणीच उमेदवार नाहीये. इतका काय राग? थोडीशी तरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहिजे ना माणसामध्ये. इतका तिला टोळीवरती राग आहे. खरं तर स्वतः सुरुवातीला टोळीमध्येच गेली होती ती,
विशालने तिला भाव दिला नाही, असं काहीतरी झालेलं आहे मला असं वाटतंय. विशालच्या मागे मागे फिरत होती, मी कशी दिसते, मी कशी सुंदर दिसते ते सांग म्हणून, माझं कौतुक कर म्हणून विशालच्या मागे पडली होती. तिथे तिचं काय बिनसलं. नंतर तिने टोळीला जे टार्गेट केलं की आता टोळीचा कोणीच उमेदवार नाही म्हणून इतकी खुश होती, अगदी नाचतच होती. इथे तन्वीने एक गोष्ट उलगडून सांगितली की अनुश्री तिला म्हणाली होती की तिला या टोळीचा एकही उमेदवार नकोय कॅप्टन्सीमध्ये. म्हणजे बघा अनुश्री कसा गेम खेळते. या टास्कमध्ये रुचिताचे वेगवेगळ्या भाज्यांचे आणि राखीचं पण आपण बघितलं, जुगलबंदी, पालकची भाजी, शेपूची भाजी, मुळे, टवळे. रुचिताचे शब्द अगदी डिक्शनरीमध्ये लिहून घेण्यासारखे आहेत. राखी तिला रिप्लाय देते, ब्रुसलीची बहीण, चुसली. परत काय म्हणते ती, पिशाचिनी, तुला लटकवली गुलमोहराच्या झाडावरती. काय हे बिग बॉसचा कुठला क्लास आहे, भाजी मंडई झालेली आहे बिग बॉसची. त्यानंतर आपण पाहिलं राखी सावंत स्वतःच सांगते प्राजक्ताला की मी तुझ्या काहीतरी करणार आहे तुला हे करण्यासाठी. म्हणजे पीठ जे तिच्या तोंडावर टाकलं ते ऑलरेडी ठरलेलं होतं, स्क्रिप्टेड होतं ते. तिने पीठ टाकलं तिच्या तोंडावर. प्राजक्ताची रिॲक्शन, प्राजक्ताला ऑलरेडी माहिती होतं ही काहीतरी करणार आहे. त्यानंतर तिने सचिनला सुद्धा सांगितलं होतं, सचिनला आणि सागरला की मला बांधा, मला हे करा, होऊ द्या काहीतरी. बिग बॉसने त्या एडिटर्सनी ते राखी त्यांना जे सांगते ते तरी एडिट करून दाखवायचं नव्हतं. म्हणजे प्रेक्षकांना कळालं नसतं की हे ऑलरेडी ठरवलेलं आहे म्हणून. म्हणजे मराठी प्रेक्षक जे बघतायत बिग बॉस त्यांना आहे ना सेन्स थोडासा की बाबा आम्हाला नाही बघायचं हे ठरवलेल्या गोष्टी, ज्या खऱ्या गोष्टी आहेत ते बघण्यात इंटरेस्ट आहे ना. हे असं मग टीव्ही सिरियल बघतो ना आम्ही, ठरवलेलं स्क्रिप्टेड सगळं. म्हणजे जे पिठाचा जो पूर्ण सीन होता ना तो सगळ्यांना माहिती होता. इथे सचिन चिडले राखीवरती, सागर चिडले, पण सगळ्यांनाच सगळं माहिती होतं की ही काहीतरी करणार आहे, की त्याच्यामुळं काहीतरी गोंधळ होणार आहे घरामध्ये. आणि प्रेक्षकांना पण माहिती होतं ही गोष्ट. मग कशासाठी बघायचंय बिग बॉस जर सगळ्यांना माहिती आहे आणि फक्त तुम्हाला गोंधळ दाखवायचा आहे. मग ते टीव्ही सिरियल मध्ये पण तेच असतं ना. तन्वी मॅडम सगळ्यांना सल्ले देतात, राखीला देतात, बिग बॉसला देतात, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका, तुम्ही असंच करायला पाहिजे, तू हे करायला नको होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये तन्वीला पडायचं असतं कारण तिला दिसायचं असतं. खूप इलॉजिकल दिसते तन्वी, कुठेच ती अशी कन्व्हिन्सिंग वाटत नाहीये. राकेश भाऊ नेहमी झोपलेले असतात, कुठलंही काम करताना आपल्याला दिसत नाही. आणि दीपाली तन्वी त्या रोशनला म्हणते की पीठ मळून दे मला. प्रत्येक वेळी रोशनला यांनाच का कामाला लावतात, बाकीचे लोक का काम करत नाहीयेत. जेवण बनवणार नाही त्याच्यावरनं भांडण, कामं करणार नाही त्याच्यावरनं भांडण, सगळ्यावरनं भांडणं करायचे त्यांना. पण कॅप्टन काही बनवू द्यायचं नाही. राकेश भाऊने कॅप्टन बनवू दिला नाही. त्याचं तोंडावाटे कोणीच काढत नाही की बाबा याने कॅप्टन बनवू दिला नाही म्हणून हे सगळं जे झालेलं आहे या आठवड्यामध्ये घोळ, तर त्या गोष्टीमुळे झाला. जर कॅप्टन बनला असता तर घोळ झाला नसता. मला असं वाटतं आता तर राखीने ना तन्वीच्या मागे लागायला पाहिजे. तन्वी आणि दीपाली सय्यदची यांच्या खूप झालं आता टोळीला टार्गेट करून. आता तिथे राकेश, दीपाली आणि तन्वीच्या मागे लागायला पाहिजे आणि मग ते कसे रिॲक्ट करतात ना ते पाहायला पाहिजे. टोळी तर ऑलरेडीच सगळ्यांना टोळीच रिॲक्शन देण्यासाठी हे करते. ऍक्शन तर टोळीचीच आहे. म्हणजे सगळ्यांनी खेळायला पाहिजे ना, फक्त टोळीच खेळते आणि मग रितेश भाऊंची बोलणे पण टोळीच खाते. हे लोक काहीच करत नाहीत आणि बोलणे पण खात नाहीत असं झालंय. उलट त्यांना फेवरेटिझम मिळालेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवरती? म्हणजे काय चाललंय या गेम मध्ये? राखी जे करते ते योग्य आहे का? मुद्दामून सगळ्या गोष्टी केल्या जातात, प्रेक्षकांना डोळ्यात धूळ फेकली जाते. तुम्हाला योग्य वाटतंय का राखी जे करते मुद्दामून ते? आणि टोळीच्या विरुद्धात सगळेजण जे मूव्ह करतायत, अनुश्रीचं वागणं पटतंय का? तन्वी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर असा हा बिग बॉस सीझन 6 सुरू आहे. कसा वाटतोय तुम्हाला? थोडासा स्लो गेम आहे, कंटाळवाणा आहे, परंतु आपला मराठी बिग बॉस आहे त्यामुळे आपण बघतोय. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. नमस्कार, धन्यवाद.